आज सीपीपीचं असाइनमेंट चेक करायला दिलेच. प्रसादची फाईल नव्हती, फाईल घ्यायला आलोय. जायचं आता फायलिंग त्याचं तुझं चेक करायला घेतील मॅडम. मॅडम चेक तर करते पटापट. काय झालं नाही आता कुठे जायचं विद्यार्थी 3 hours later. तुला सगळं जे काय ते A few moments later. The next day. एकाच व्लॉग मध्ये पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. कालचा व्लॉग एवढा मोठा नाही झाला म्हणजे मग 2 दिवसाचा व्लॉग एकाच व्हिडिओ मध्ये घेऊ. कालपासून प्रॅक्टिकल चालू झाले. आज आमचं मॅथमॅटिक्स आहे. जायचं आता लेट झालं. आज 9 वाजले ते 11 वाजता पोहोचतोय का नाही काय टायमिंग मध्ये तर गेलं तर पाहिजे पटापट. A few moments later. A few inches later. आज कॉलेजमध्ये गेलो जास्त व्लॉग केलाच नाही आणि आता आज येताना 7:15 ते 7:30 वाजले. आज गाडी नेली मानीपर्यंत म्हणून आलो तरी फटाफट. नाहीतर काय येतोय आणखी अंधाराच्या गाड्या कोण थांबवत नाही आणि जर पोरग असले तर थांबवत नाही कारण की कलिडूनकडे जाताना एक मी पोरग भेटला होता. तो सांगत होता की त्याला कोणतरी हात केला होता त्याने थांबवलं आणि जाताना त्या गाडीवर चाकू काढलं. ते मला पैसे का चालू गाडीवर त्यासाठी येणं जाणाऱ्या लोकांना पण अंधार कोणाला न्यायचं तर भीती वाटत असे त्यासाठी फोन करायचा नाही तर कोणाला तरी कोण आहे का बघायचं गावात. आज गाडी नेली म्हणून पटापट तरी आलो. नाही ते वांदे होतात दररोज अंधाराच्या गाड्या थांबत नाही ते मला. अय्यो आज प्रसाद आला होता पण तो माघारी गेला. मागच्या व्हिडिओ मध्ये होता म्हणजे ह्याच ब्लॉग मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये होता पण आता तो नाही म्हणजे कॉलेजमध्ये आला होता लायब्ररी मध्ये मागे आजारी होता. उद्या तर काही येतोय का नाही काय माहिती. बरा झाला तर येईल उद्या तर नाही. उद्या प्रॅक्टिकल आहे सीपीपी C++ ला जायचं आहे. 8:30 झोप आली. बसू जरा बघू काहीतरी थोडं अभ्यासात आता उद्या सकाळी करू. झालं सगळं ब्लॉग मग जास्त ब्लॉग मोठं नाही झाले म्हणून थोडा वाढवावा काय पण करून. आय थिंक मोठा झाला असेल थोडा. मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.